नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण नवीन चॅलेंजचा पहिला दिवस. यामध्ये आपण सर्व गणिताचे जेवढे टॉपिक असतील ते सर्वच्या सर्व टॉपिक प्रकारासहित घेणार. ओके. आता यामध्ये बघा, सर्वात पहिले आपण सुरुवात संख्येपासून करू. आता संख्येपासून तर काही गोष्टी बघा, गणित एक असा विषय लोकांना असं वाटतं की त्यामध्ये आपल्याला मार्क मिळत नाही, काही नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 10 अंकी जे अक्षर आहे हे सर्वांना हे 10 अंक पुऱ्या याच्यात लावतात बघा. इथं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे 10 अंक आहे पुऱ्या गणितातली या 10 अंकाशिवाय कोणताही खेळ नाही आहे. पण आपण काय यालाच आपण घेऊन जातो. आपल्याला कसं आहे, एखादा टॉपिक जर क्लिअर जर करायचं असेल तर त्याच्या पुढापर्यंत जाणं आवश्यक असते. म्हणूनच आपण तिथून स्टार्ट करत आहे. आता यामध्ये बघा, हे 10 अंक आहे म्हणून याला म्हणतो आपण दशमान पद्धत. याला म्हणतो आपण दशमान पद्धत. या दशमान पद्धतीमध्ये झिरोचा समावेश करत नव्हते, कोणी यूज करत नव्हते. पण आर्यभट्टांनी सर्वात प्रथम हे दशमान पद्धतीमध्ये या झिरोचा समावेश केलेला आहे आणि या झिरोचा सर्वात पहिले वापरही त्यांनीच केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आपण यामध्ये सर्वात पहिले जर म्हटलं तर गणितामध्ये संख्येच्या प्रकारापासून सुरुवात करणार. संख्येचा प्रकार, तर यामध्ये पहिला प्रकरण जे आहे ते संख्येचे प्रकार. आता या संख्येच्या प्रकारामध्ये पहिले जे प्रकार येते तर ते प्रकार आहे ना नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा आपण व्यवहारात वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. याला दुसरं नाव मोज संख्या पण म्हणतात. मोज संख्या. आता मोज संख्या का? कारण त्याचा वापर जर कुठं केला जात असेल तर फक्त संख्या मोजण्यासाठीच त्याचा वापर होते. आता याच्यासाठी कोणत्याही शिक्षणाची आवश्यकता नाहीये. समजून घ्या, काही यांना अशी कंडिशन असेल, काही लोकांना शिक्षणच नाही आहे आणि अशा लोकांना जर तुम्ही जर म्हटलं की इथं किती लोक आहे ते थोडीशी तुम्ही बघून या, तर त्याला शिक्षण नसताही तो ते सर्वच्या सर्व अंक किंवा जेवढे लोक असेल ते सर्वच्या सर्व तो मोजून येतो. हे कशावरून? व्यवहारावर. म्हणून याला म्हणतो आपण मोज संख्या. आता व्याख्या बनवताना आपण काय कंडिशन केली की ज्या संख्येला आपण ज्या संख्येचा आपण व्यवहारात वापर करतो त्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 डॅश हे जाणार अनंतपर्यंत. कितीपर्यंत? अनंतपर्यंत. अनंत याला अगणित सुद्धा म्हणतात. अगणित. अनंतलाच काय म्हणतो आपण? अगणित. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही संख्या 0 पासून स्टार्ट होणार नाही. म्हणून याच्यात नैसर्गिक संख्येत झिरोचा समावेश नसणार. आता याच्यात काय होते बघा, लहानात लहान नैसर्गिक संख्या. तुम्हाला जर म्हटलं की लहानात लहान नैसर्गिक संख्या, तर तुम्हाला सांगता येईल लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती येणार? 1. पण तुम्हाला याच्यातनी मोठ्यात मोठी संख्या सांगता येणार नाही. कारण तुम्ही जेही मोठ्यात मोठी संख्या सांगाल त्याच्या समोरची संख्या ऑटोमॅटिकली तुमच्या समोर येईल. म्हणजे प्रत्येक संख्या येणारी समोरची संख्या ही मोठीच असते पहिल्या संख्येपेक्षा. म्हणजे मोठ्यात मोठी निश्चित संख्या सांगता येणार नाही. आता याच्यावर बारकाईनं लक्ष देण्यासाठी काही संख्या पण येतात. जसं की आता बघा, बऱ्याच वेळेस असे प्रश्न विचारतात की नैसर्गिक संख्येला कोणत्या अक्षराने दर्शवितात. मग असेही काही क्वेश्चन येतात. तर असेही क्वेश्चन आपल्याला ते क्लिअर करणार. आपल्याला नैसर्गिक संख्या जर दाखवायची असेल कोणत्या अक्षरानं, तर आपण n या अक्षरानं दाखवतो. कोणत्या अक्षरानं दाखवतो? n या अक्षरानं दाखवतो. बघा, आता याच्यात काय कंडिशन होते लक्ष द्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न जर विचारला की एकूण नैसर्गिक संख्या किती, तर एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला सांगता येणार नाही. तेव्हा तुम्हाला उत्तर करावं लागेल अनंत किंवा अगणित. अनंत किंवा अगणित इथपर्यंत जात आहे. आता याच्यावर समोर प्रश्न काय लिहितात बघा. याच्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी छोट्या छोट्या क्लिअर केलेल्या आहे आणि त्याच्या समोरचा जो भाग जो डायरेक्ट चॅप्टरला जो लागतो आपण, की जसं की समजून घ्या, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची
बेरीज किती. आता इथं विचारलेलं आहे आपल्याला की पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज. तेव्हा आपण काय करणार, लक्ष द्या. हे संख्या आल्या 5, पण पहिल्या 5 म्हणजे याचा अर्थ की 1 2 3 4 5 पर्यंत जेवढे संख्या असेल त्या सर्व अंकांची बेरीज, म्हणजे याला म्हणतो आपण पहिल्या 5 नैसर्गिक संख्येची बेरीज. तर आपल्याला डायरेक्ट जर काढायचं असेल तर करायचं काय, लक्ष द्या. 5 गुणेला 6 भागेला 2. 5च्या नंतरची येणारी संख्या बघायची आणि कंपल्सरी भागेला 2 करायचं, तुम्हाला उत्तर निघून जाईल. बे एक बे, बेत्रिक 6, किनाबाची 15, म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती येणार, 15. आता जर समजा तुम्हाला हाच प्रश्न जर असं जर म्हटला की 1 ते 30 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती, तर आपण याला 30 गुणेला 31 भागेला 2 असे पण करणार. आता याला काटछाट केल्यानंतर बे एक बे, बे एक बे, बे पंच 10. आता 15 गुणेला 31 करा. 15 एक 15, हातचा आला 1, 15 त्रिक 45 आणि 46. आलं तुमचं उत्तर. आता यामध्ये बेरीज विचारल्या जाते, कधी कधी अशी कंडिशन येते की सरासरी ही विचारल्या जाते. आता सरासरी जर विचारली तर काय कंडिशन होणार, लक्ष द्या. आता एक प्रश्न याच्याच खाली लिहितो, लक्ष द्या. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता आपल्याला इथं काय सांगितलं, लक्षात घ्या. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 पासून तर 5 पर्यंत जे नैसर्गिक संख्या असेल त्याची आपल्याला सरासरी काढायची आहे. आता सरासरी काढताना काय कंडिशन होणार, लक्ष द्या. पहिल्या 5 म्हणल्यानंतर त्याच्यातली 1 ही संख्या कंपल्सरी आली. 1 + 5 या दोघांची बेरीज झाली 6, भागेला कंपल्सरी 2 करा. बे एक बे, बेत्रिक 6, म्हणजे उत्तर काय येणार याचं 3. आता जसं की उदाहरणार्थ बघा, सरासरी हे मधातली संख्या असते, म्हणजे की 1 2 3 4 5 हे 5 संख्या असताना 2 संख्या इकडे सोडल्या, 2 संख्या इकडे सोडल्या, म्हणजे मधातली संख्या कोणती आली, 3. म्हणजे हे आपलं उत्तर. तुम्ही असे पण काढू शकता, पण असे पण काढू शकता. हे डायरेक्ट उत्तर काढण्याचं. आता हे जर तुम्हाला जर असं जर म्हणलं असतं की पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची सरासरी किती, पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची सरासरी किती, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. पहिल्या 10 म्हणल्यानंतर पहिली संख्या 1 आणि शेवटची संख्या 10, या दोघांची बेरीज झाली असती 11, भागेला 2. बे एक बे, बे पंच 10 उरला 1, पॉईंटला 0 वाढवा, बे पंच 10, म्हणजे उत्तर किती आलं असतं 5.5. आता यानंतर समोरचा टॉपिक बघू आपण. समोरच्या टॉपिक मध्ये जे आहे, समोरच्या मध्ये 2 नंबर टाकून समसंख्या. दोन नंबर टाकून त्यामध्ये लिहा समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? आता समसंख्या म्हणजे बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी आपण डायरेक्ट जर आपण जर बघा एक व्याख्येच्या हिशोबाने जर म्हटलं तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल किंवा त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणणार आपण, समसंख्या. आता मला एक सांगा, जर मोठी जर संख्या दिलेली असेल, आता एवढी मोठी संख्या दिलेली आहे, तर आता मला सांगा या संख्येला पहिले 2 भाग देऊन पाहायचा आणि नंतर ठरवायचं की समसंख्या आहे का नाही. हे एवढी गोष्ट करायची नाही. एवढा वेळ कोणत्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व्यक्तीकडे नसतो. तर मग त्यासाठी काय शॉर्टकट मारायचं, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण काय म्हटलं, जे पहिली व्याख्या केलेली आहे, जसं की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्याच्यानंतरची संख्या, नंतरची जी व्याख्या आहे ना, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणणार. जसं उदाहरणार्थ बघा, आपण काही अंक जसे 7 अंक टाकू, जसं की बघा आता इथं एकच स्थानावर जर 0 2 4 6 8 एक स्थान येणार इकडचा बघा, एक स्थानावर 0 लागलेला, एक स्थानावर 2, एक स्थानावर 4, एक स्थानावर 6, एक स्थानावर 8 यापैकी एखादा अंक आलेला असेल
तर हे जेही संख्या असेल ती सर्वच्या सर्व संख्या कोणत्या म्हणणार? समसंख्या. सर्वच्या सर्व संख्या कोणत्या म्हणणार? समसंख्या. आता हे झाल्या समसंख्या. त्यानंतर जर आपण जर दुसरी संख्या जर बघितली तर बघा त्याच्याच खाली विषम संख्या. विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय? त्याच्यात अपोजिट पकडायची. समसंख्येच्या अपोजिट विषम संख्या. आता यामध्ये इथं म्हटलेलं आहे आपण समसंख्येमध्ये ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल. आता इथं काय होणार? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार नाही किंवा त्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समसंख्या आणि विषम संख्या ओळखण्यासाठी हे दोन्हीही अंक क्लिअर पाहिजे. जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर आले तर समसंख्या, 1, 3, 5, 7, 9 जर आले तर ही विषम संख्या. जसं की आता याच्यात एक संख्या कॉमन वाली म्हणू आपण 130. आता बघा इथं 1, 3, 5, 7, 9. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या एकक स्थानावर 1, 3, 5, 7, 9 यापैकी हे अंक आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ की सर्व संख्या कोणत्या संख्या बनणार? विषम संख्या. आता समसंख्येमध्ये विषम संख्येमध्ये काही फरक राहणार नाही. इथं फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतील ते समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानावर 1, 3, 5, 7, 9 येतील हे विषम संख्या. तुम्हाला सम आणि विषम संख्येमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. फक्त क्लिअर समसंख्येचे विषम संख्येचे अंक क्लिअर करायचे. आता यानंतर जे आपण घेणार तर यानंतरचा टॉपिक तुम्हाला सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे मूळ संख्या. आता बघा मूळ संख्या म्हणजे नेमकं काय? मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने व 1 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या. जसं की उदाहरणार्थ एक बघा, या 3ला 3नच भाग जाणार किंवा या 3ला 1नच भाग जाणार, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही. आता बघा या 2ला 1 भाग जाणार किंवा 2ला 2नच भाग जाणार, बाकी कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही. आता उदाहरणार्थ बघा, या 4ला 2न पण भाग जाते, या 4ला 4न पण भाग जाते आणि या 4ला 1न पण भाग जाते. म्हणजे ही मूळ संख्या राहणार नाही. हे मूळ संख्या राहणार नाही. मग मूळ संख्येसाठी आपण काय कंडिशन करणार? ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या. मूळ संख्या. अजून एकदा रिपीट करू बघा, ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणून आपण मूळ संख्या. आता आपण सर्वात पहिले 1 ते 100 पर्यंतचा विचार करू. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या, एकूण मूळ संख्या 25 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 25. आता यामध्ये ते 25 संख्या कोणत्या ते थोडंसं क्लिअर करून घेऊ. जसं की बघा एक चार्ट, एक छोटासा चार्ट बनवून 1 पासून 10 पर्यंत, 11 पासून 20 पर्यंत, 21 पासून 30 पर्यंत, 31 पासून 40 पर्यंत, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. तर बघा यामध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात ते आपल्याला समोर बघायचे. आता यामध्ये बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. हे 1 ते 100 पर्यंत एवढ्या 25 संख्या आहे. या 25 संख्येला फक्त 1 ने किंवा त्या संख्येने भाग जाणार, बाकी कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणून याला म्हणतो आपण मूळ संख्या. आणि आता मूळ संख्येचे टॉपिक
हे पुराच्या पुरा टॉपिक केल्यानंतरच याच्यावरले काही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ना तर याच्यातले बरेच क्वेश्चन आहे की त्याच्यात जर मूळ संख्या जर क्लिअर नसेल तर तुम्हाला ते टॉपिक सॉल्व्ह करता येणार नाही. जसं आता बघा, आता हा भाग आहे पाठांतराचा. पाठांतर करायचं. आता पाठांतर करायचं तर कसं करायचं एकदा मी तुम्हाला क्लिअर करून देतो. आता यामध्ये बघा, आपण करायचं 2 3 5 6 2 3 5 6 रिपीट एकदा 2 3 5 6. त्यानंतर समोरचे अंक घ्यायचे 2 3 5 7 11 13 17 19. इथून इथपर्यंत एकदा रिपीट मारायचे 2 3 5 7 11 13 17 19. त्याच्यानंतर इथून समोर जायचं. आता इथून तर इथपर्यंत म्हणायचं. हे जोपर्यंत तुम्ही इथून इथपर्यंत पूर्ण खतम करत नाही, एका अटेम्प्टमध्ये पूर्ण खतम करत नाही, तोपर्यंत याला टोटली पाठ ठेवायचं. आता हे पाठ झालंय म्हणजे याच्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. ओके, आता याच्यातला जे राहिलेला व्हिडिओ आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऍड करू.